गुड मॉर्निंग. तर आज आपण 5 करन्सी पेअर अॅनलाईज करणार आहे आणि बघूया त्याच्यात काय मूव्हमेंट येऊ शकते का मार्केट काय मूव्हमेंट करू शकते ते आपण बघूया. पहिला पेअर आहे युरो यूएसडी. 3 मंथ टाइम फ्रेममध्ये जर आपण बघितलं तर मार्केटचं स्ट्रक्चर बेअरिश आहे. पण मार्केटनं ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर मार्केटनं हायर हायचं स्ट्रक्चर बघितलं ह्यो लो ब्रेक केलेला नाही. आता जर आपण ह्या फॉलला कन्सिडर केला आणि ह्याच्यापासून जर फिब लावली तर मार्केट आता फिफ्थच्या झोनमध्येच ट्रॅव्हल करते आणि वरून ईएमएचा पण सपोर्ट आहे. आणि मार्केटचं जर तुम्ही बघायला गेला तर मार्केटमध्ये प्रिव्हियसली हा एक सपोर्ट होता. का तर मार्केटमध्ये हीच कॅन्डल रेड कॅन्डल इथे येऊन क्लोज झाली. त्याच्यानंतरची ग्रीन कॅन्डल पण इथंच ओपन झाली. त्याच्यानंतरची पण रेड कॅन्डल इथंच क्लोज झाली. त्यानंतरच्या कॅन्डलने ह्याच पॉईंटला रेजिस्टन्स ऍक्ट केला आणि नंतर हा रेजिस्टन्स बनत गेला. आणि आता जर आपण बघितलं तर ह्या रेजिस्टन्सचा काइंड ऑफ ब्रेकआउट टाईप स्ट्रक्चर तयार व्हायला लागले. अजून 16 दिवस आहेत 3 मंथ टाइम फ्रेम मध्ये, त्यामुळे ही ब्रेकआउट स्ट्रक्चर तयार व्हायला लागले. पण वरून ईएमए आणि ही जी आपण कन्सिडर केल्या रेजिस्टन्स लाईन ती पण आहे. जर आपण हाफ वीकच्या पण वरच आहे मार्केट. आता जर आपण बघायला गेलं तर खालून जर म्हणजे इथून जर हायर हाय स्ट्रक्चर बनते, ह्यो लो होता, त्यानंतर हा हाय बनलाय आणि त्यानंतर हा हायच बनते. आता आपण मंथली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर एक्झॅक्टली आपण जी लाईन ड्रॉ केली त्याच लाईन कशी मार्केट आहे आता. आणि मार्केटमध्ये काइंड ऑफ स्ट्रक्चर बाईंगचं बनायला लागले. का तर सेलरचं प्रेशर इथं कमी व्हायला लागलं. म्हणजे इथून बाईंग आली, त्यानंतर सेलर थोडं झालं, त्यानंतर बाईंग आली, त्यानंतर सेलर आलं पण ह्याच्यापेक्षा कमी आलं, त्यानंतर बाईंग आली, सेलर आलं पण ह्या सपोर्टला त्यांनी ब्रेक करू शकलं नाही. म्हणजे इथली लिक्विडिटी घेतली ह्या पॉईंटची. त्याच्यानंतरची बाईंग आलं, त्यानंतर सेलर एकदम कमी झाले, आता पण बाईंग स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे हाय चान्सेस आहेत की इथून एक मार्केट एक अपमूव्ह देऊ शकते. आता अपमूव्ह कुठपर्यंत देऊ शकते तर ह्या अनवॉन्टेड पर्यंत आपण पहिले एक्सपेक्ट करू शकतो की मंथलीची अनवॉन्टेड आहे. आता इथपर्यंतच का तर बघा, इथपर्यंतच काय येऊ शकते मार्केट. मार्केट फॉल 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 करत आलं, त्यानंतर ह्या पॉईंटला मार्केट थांबलं. एक मिनिट दाखवतो. मार्केट फॉल करत आलं, त्यानंतर मार्केट ह्याच पॉईंटला थांबलं. हे पूर्ण एक मंथ कॅन्डल इथंच क्लोज झाल्या. असं काय होतं या पॉईंटमध्ये की मंथभर तिथं मार्केटला होल्ड करून ठेवत होतं. त्याच्यानंतरची पण रेड कॅन्डलचं तिथूनच रिजेक्शन आले आणि त्याच्यानंतरचे पण एक जी वीक बनल्या ती पण तिथूनच रिजेक्शन आले. त्याच्यामुळे हा पूर्ण जरी झोन धरला तरी हा आपल्याला म्हणजे इथपर्यंत मार्केट ट्रॅव्हल करतो. म्हणजे इथपर्यंत आपण फर्स्ट टार्गेट धरू शकतो. आता हे झालं मंथली टाइम फ्रेम. पण आपल्याला ट्रेड करायचं आहे थोडं लोअर टाइम फ्रेम. आपल्याला माहिती आहे आता मंथलीचं स्ट्रक्चर काय आहे, मार्केट काय करू शकते. आता जर आपण वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर वीकली टाइम फ्रेमवरचं स्ट्रक्चर बघितलं मार्केट हायर हाय बनवतच वर निघाले. पण मार्केटने ह्या प्रिव्हियस जो हा लो आहे आपली सॉरी हाय आहे ह्याला ब्रेक केलेला नाही. बरोबर. आता जर आपण इथून एक फिब ड्रॉ केली, आता इथूनच एक इम्पल्सिव्ह बाईंग आली 3 पासून नाही, इथून बघूया रिट्रेसमेंट झालेला आहे. एक फिब ड्रॉ केली आपण इथून, तर मार्केटनं काइंड ऑफ 38 आणि 50% आसपासून रिट्रेसमेंट केला. मंथली जर आपण फिब ड्रॉ करायला गेलो तर मंथलीची फिब आपण इथून ड्रॉ करू शकतो, जी की मार्केट 38% रिट्रेसमेंट करायला लागलं. बरोबर. आता 38च्या वर गेले. आता आपण सिनेरिओ काय बघू शकतोय की मार्केटमध्ये काय होऊ शकते. जर डेली टाइम फ्रेमवर आलो तर डेली टाइम फ्रेम वरचं स्ट्रक्चर एकदम क्लिअर आहे. मार्केटनं 38 अशी रिट्रेसमेंट केली आहे. 50 पाशी थोडंसं मार्केट क्रिटिकल सिनेरिओ मध्ये.
जर आपण 4 मध्ये बघितलं तर मार्केट लो बनवत खाली यायला लागले, पण मार्केटचं स्ट्रक्चर बुलिश आहे. त्यामुळे विकलीच्या अकॉर्डिंग जर आपण बघितलं, डेलीच्या अकॉर्डिंग जर बघितलं तर मार्केट हायर हाय बनवत वर चाललंय. आणि मार्केटनं जर ह्या आपण पॉईंटपासून धरली का तर इथूनच एक 61 रिट्रेसमेंट केले. आता मार्केटचं स्ट्रक्चर बघा काय आता. मार्केट हायर हाय बनवत वर निघाल्या आणि मार्केटने इथं लो बनवायला लागले, पण 61 ला ब्रेक नाही केले. जर मार्केट इथं खाली आलं, ह्या पॉईंटला रिट्रेसमेंट म्हणजे ह्या कम्पॅरिझन जर हाय बनवला तर इथून आपण एक अपमूव्ह प्लॅन करू शकतो. अपमूव्ह आपण प्लॅन करू शकतो. आता आपण 4 मध्ये जर बघितलं तर 4 मध्ये स्ट्रक्चर एकदम क्लीन आहे बघा. इथून जर आपण फिब ड्रॉ केली तर मार्केट खाली येऊन ह्या झोनला रिस्पेक्ट करत किंवा लिक्विडिटी घेईल, पण ह्याच्यावर जर हाय बनवलाय ना तर एक आपण प्लॅन करू शकतो. हाय येऊ शकते मार्केट खाली खाली येऊन या पॉइंटला एक रेजिस्टन्स ऍक्ट करून सपोर्ट ऍक्ट करून एक मार्केट एक अपमूव्ह देऊ शकतं. युरो USD मध्ये तर आपण बुलिश आहे. नेक्स्ट पेअर बघूया, युरो NZD. युरो NZD जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर युरो NZD आता एका रेंजमध्ये जी की लोवर टाइम म्हणजे लो मार्केटनं पहिल्यांदा फॉल केला, त्याच्यानंतर मार्केटनं लो न बनवता हाय बनवला, त्यानंतर पण मार्केटनं हाय बनवला. म्हणजे 3 मंथली टाइम फ्रेमवर मार्केट बुलिश आहे. पण मार्केटला हा जो रेजिस्टन्स आहे, जिथं मार्केटनं भरपूर वेळ रेजिस्टन्स ऍक्ट केला, तो मार्केटला ब्रेक होणार झाला. म्हणजे हा पॉईंट एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. आता तिथूनच मार्केटनं एक रिजेक्शन घेतले. आता जर आपण मंथली टाइम फ्रेमवर आलो तर मंथली टाइम फ्रेमवर एक्झॅक्टली तोच लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्स आहे. आणि जर आपण खालून जर बघितलं तर काइंड ऑफ या प्रकारे एक म्हणजे मार्केट एक स्लोप मध्ये वर निघाले, पण ह्या रेजिस्टन्स पाशी मार्केटचं स्ट्रक्चर बघा काय म्हणायला लागलं. मार्केट इथून एक हायर हाय बनवत होता, हायर हाय आता पण एक हायच बनलाय. लो न बनवता मार्केटने एक हाय बनवलाय आणि मार्केटला हा पॉईंट रेजिस्टन्स आहे. हे एवढं लक्षात राहू. हा जो पॉईंट आहे तो मार्केटचा रेजिस्टन्स आहे आणि खालून जरी हा असं धरला तरी हा एक सपोर्ट मार्क करू शकतो आपण. म्हणजे मार्केट आता एका रेंजमध्ये ट्रॅव्हल करत आहे. जर विकली टाइम फ्रेमवर आपण बघितलं तर विकली टाइम फ्रेमवर मार्केटनं काइंड ऑफ 61 च्या खाली क्लोजिंग देऊन नंतर एक वर हे केलंय, काय म्हणायचं पण वरून 38% रिट्रेसमेंट केले मार्केटनं. डेलीमध्ये जर बघितलं आपण मार्केटने स्ट्रक्चर म्हणून पडलेला 38 पर्यंत एक येऊन फर्दर जर इथून एक खाली आलं तर एक फॉल आपल्याला बघायला भेटू शकते, का तर मार्केट रिट्रेसमेंट करून एक फॉल करू शकते. ह्या झोनपर्यंत मार्केट येऊन जर इथून एक रिजेक्शन भेटलं तर मार्केटला इथपर्यंत येऊ शकते मार्केट. युरो NZD मध्ये आपण थोडं सेल साईडला प्लॅन करू शकतो. त्याच्यानंतरचा पेअर आहे GBP NZD. GBP NZD जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितला तर GBP NZD मध्ये मार्केटचं स्ट्रक्चर पूर्ण बेरिश होतं. मंथली म्हणजे
मोठ्या टाइम फ्रेमवर. आणि त्यानंतर मार्केट प्रयत्न करायला लागले की हायर हाय बनवत वर निघेल. पण मार्केटमध्ये हा एक इथून फॉल आलेला आणि त्याच्याच आता फिफ्थ झोनमध्ये मार्केट ट्रॅव्हल करतं, म्हणजे इथून एक फॉल येण्याचे चान्सेस आहेत हायर टाइम फ्रेमचे. पण लोअर टाइम म्हणजे स्ट्रक्चर बघितलं तर हायर हाय बनतच मार्केट वर निघाले. आता जर आपण मंथली टाइम फ्रेमवर बघितलं तर मंथली टाइम फ्रेमवर मार्केटचा जो आज होन आहे त्याला ट्रेस करून फॉल दिलेला, तिथूनच मार्केट एक रिजेक्शन घेत आहे. आणि आता जर बोलला गेलं तर रिट्रेसमेंट करत करतच मार्केट वर निघाले. विकली टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केटनं आता एक्झॅक्टली ह्याच पॉईंटची फेवर रिट्रेसमेंट केली आहे, जी की 61च्या खाली क्लोजिंग देऊन नंतर एक मुवमेंट द्यायला लागला. त्यानंतर मार्केट थोडं खाली येऊन जर याच पॉईंटला सपोर्ट ऍक्ट केला तर मार्केटमध्ये एक मुवमेंट बघायला येऊ शकते. किंवा जर मार्केटमध्ये जर आपण बघायला गेलो तर वरून एक शिफ्ट आउट केले आपण, तर थोडं वर येऊन नंतर खाली पण येऊ शकते मार्केट. थोडंसं क्रिटिकल सिनारी आहे, पण हायर हाय बनवतच मार्केटवर निघाले, हा हायचा ब्रेक केलाय, त्यामुळे एक मुवमेंट येऊ शकते फर्दर अपसाईडची चान्सेस थोडी जास्त आहेत. पण कुठपर्यंत तर ह्याच हायपर्यंत, यानंतर प्लॅन करू की कसं मुवमेंट येऊ शकते. जर डेली बघितलं आपण तर डेलीत मार्केटनं काय केलं बघा, मार्केटने मुवमेंट दिली, त्यानंतर एक फॉल दिला आणि मार्केटनं काइंड ऑफ हेड अँड शोल्डर पॅटर्न बनवला, खाली आलं आणि आता त्याचा फेक आउट चालला. तर जीबीबी एनसीटी मध्ये तरी आपण बुलिश जीबीबी जेपीवाय जर आपण बघायला गेलो तर मार्केटमध्ये 3 मंथमध्ये हा मार्केटचा एक डबल बॉटमचा निकलाईन आहे. आणि मार्केटनं एक्झॅक्टली ह्याच पॉईंटपासून आत्ता लिक्विडिटी ग्रॅब करायला, ट्रेंडिंग लिक्विडिटी जी आपण म्हणतो ती चालू केली आहे. आता ह्याच्यात एक मुवमेंट काय येऊ शकतं आपण बघा. मार्केटचं स्ट्रक्चर तर बुलिश आहे, मार्केटनं डबल बॉटम बनवून एक मुवमेंट दिला. मंथली टाइम फ्रेमवर जर आलो तर मंथली टाइम फ्रेमवर लिक्विडिटी घेतल्या प्लस मार्केट काइंड ऑफ हाफ वीक ट्रिगर करायला, हाफ वीकचं थोडं खाली मार्केट ट्रेड करायला लागलं. विकली टाइम फ्रेमवर जर बघितलं तर विकलीची पण मार्केट आपण आता हाफ वीक जर बघितलं विकलीची, तर विकलीची आता हाफ वीक कशी आहे मार्केट. जर डेलीत बघायला गेलो तर मार्केटमध्ये फॉल आलाय, पण ह्या लोच्या कंपॅरिझन हा हाय बनायला लागलाय, बनलेला नाही पण बनायला लागलाय. आणि जर ह्याची आपण हाफ वीक लावली तर काइंड ऑफ हाफ वीकला मार्केट रिजेक्शन घ्यायला आले. जर 4 आवरमध्ये बघितलं आपण, जर डेलीत आत्ता जरी बघितलं तरी ह्या कंपॅरिझन हायच म्हणायला लागलाय. 4 आवरमध्ये बघितलं तर हायर हाय स्ट्रक्चर बनत मार्केट वर निघालेलं, त्यानंतर मार्केटनं रिट्रेस केला आणि रिट्रेसमेंट नंतर फॉल केला. पण फॉल कुठपर्यंत झालाय तर ह्या कंपॅरिझन मार्केटनं हाय बनवलाय. जर विकली टाइम फ्रेमचा बघितलं का तर विकलीच्या आता क्लोजिंग झाल्या, तर विकली टाइम फ्रेम बघितलं तर विकलीनं हाफ वीकच्या खाली ट्रेड करायला चालू केलेला आहे. म्हणजे हाफ वीकला मार्केट रिस्पेक्ट करते आणि हाफ वीक म्हणजे काइंड ऑफ सपोर्टच असतो. तर इथून एक आपण प्लॅन करू शकतो. फक्त इथं स्ट्रक्चर काय बनायला पाहिजे, इथं जी लोअरला बनायला लागले 4 आवरला ती मार्केटमध्ये हायर हाय आणि ह्यानंतरच्या हायच्या रिट्रेसमेंटला आपला ट्रेड असेल, असं स्ट्रक्चर जर बनलं
तर आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो. नेक्स्ट आहे GBP USD. लास्ट GBP USD. GBP USD जर आपण 3 मंथ टाइम फ्रेमवर बघितलं तर मार्केट लोअरला स्ट्रक्चर बनवत खाली येते. जर आपण अशी एक लाईन ड्रॉ केली तर मार्केटमध्ये असं म्हणजे ह्या कंपॅरिझन असं खाली चालू होतं. आता जर आपण बघायला गेलो तर इथून जर फिब लावली तर आत्ता मार्केटनं ह्या फिबचा पण रेकॉर्ड दिलाय. फिब म्हणजे रेजिस्टन्स सपोर्ट आहे करता आणि EMAचा पण रेकॉर्ड दिलाय. 3 मंथ टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर हा एक सपोर्ट होता ज्या जागी मार्केटनं आता रेकॉर्ड दिलाय. मार्केटवर ट्रॅव्हल करायला लागलाय. मार्केटला पुढचा रेजिस्टन्स इथपर्यंत असेल अनवॉन्टेड पर्यंत. तर अनवॉन्टेड पर्यंत मार्केट येऊ शकते. त्यानंतर मंथली टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मार्केटनं खालून एक हाय स्ट्रक्चर बनवायला चालू केलं आणि ब्रेकआउट पण दिलाय मार्केटनं. खालून एक हायर आहे म्हणजे ह्याच्या अगोदर असं बनलेलं नव्हतं कधी. आता स्ट्रक्चर असं बनायला लागलं. ट्रेंड चेंज होऊ शकतोय पण कधी? जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेंड चेंज होणार नाही. आत्ताच्या मार्केट पॉइंटला रिजेक्शन ऍक्ट करते. तिथं जर आपण बघायला गेलो तर एक फ्यू ड्रॉ होऊ शकते का तर मार्केट आत्ता हायर स्ट्रक्चर बनवते. हाय विथ रिट्रेसमेंट ही चालू आहे आता मार्केटमध्ये. हाय रिट्रेसमेंट आणि मार्केट त्याच प्रकारे मुवमेंट करायला लागली. आता जर इथून आपण फ्यू ड्रॉ केली डेलीची तर मार्केट एक्झॅक्टली 38% पासून रिजेक्शन घेतले आणि तिने अप येऊ शकते. तर GBP USD पण बाय साईडला आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू.